नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं PS धनुर्धारी या यूट्यूब चॅनलमध्ये। मागच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणामध्ये वर्णमाला या घटकांवर आधारित काही प्रश्न बघितले होते आणि या व्हिडिओमध्ये आपल्याला वर्णमाला एकदम स्पष्टीकरणात्मक स्वरूपाने बघायची आहे। तर लक्ष द्या, 2009 मध्ये शासन स्तरावर स्वीकारलेली वर्णमाला आपली या स्वरूपाची आहे, ज्यामध्ये आपल्याला स्वर, स्वरादी, व्यंजने, अर्धस्वर, उष्मे, महाप्राण, स्वतंत्र वर्णे आणि संयुक्त व्यंजने याबाबत अभ्यास करायचा आहे। मराठी वर्णमालेचा अभ्यास करताना काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत। मूळ वर्णमालेत एकूण 48 वर्ण होते आणि आधुनिक वर्णमालेत एकूण 52 वर्ण आहेत। विद्यार्थी मित्रांनो, मराठी वर्णमाला अभ्यासताना आपल्याला ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की मूळ वर्णमालेत एकूण 48 वर्णांचा समावेश आहे आणि आधुनिक वर्णमालेत एकूण 52 वर्णांचा समावेश आहे। मागे जो आपण व्हिडिओ बनवलेला आहे त्यामध्ये या दोन्ही गोष्टींवर प्रश्न विचारलेला आहे, तर तुम्ही हे एका नोटबुकमध्ये लिहून ठेवा, कारण लिहून ठेवल्यास ते तुम्ही कधीही विसरू शकणार नाही। त्यामुळे व्हिडिओ बघताना नोटबुक घेऊन बसा। ॲ आणि अ या इंग्रजी स्वरांचा समावेश 2009च्या शासन निर्णयानुसार आपल्या मराठी वर्णमालेमध्ये झालेला आहे। त्यासोबतच क्ष आणि ज्ञ या व्यंजनाचा देखील 2009च्या शासन निर्णयानुसार आपल्या मराठी वर्णमालेमध्ये समावेश झालेला आहे। या सर्व पॉईंट्स तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवा। त्यानंतर आहे की र हा कंपित वर्ण आहे। विद्यार्थी मित्रांनो, र या वर्णाचा उच्चार करताना कंपन होते, म्हणून याला कंपित वर्ण असे म्हणतात। बऱ्याचदा पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे की कंपित वर्ण म्हणजे काय किंवा कंपित वर्ण ओळखा, तर तुम्हाला लिहून ठेवायचं आहे की कंपित वर्ण कोणता आहे, र। त्यानंतर शेवटी उभा दंड असलेले वर्ण कोणते, तर शेवटी उभा दंड असलेले वर्ण आहेत श, न आणि ग। याच्या शेवटी असा उभा दंड आहे, म्हणून यांना शेवटी उभा दंड असलेले वर्ण असे म्हणतात। हे तीनच आहेत, तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर मध्ये उभा दंड असलेले वर्ण कोणते, तर मध्ये उभा दंड असलेले दोनच वर्ण आहेत, क आणि फ। यांच्या मध्ये उभा दंड आहे, म्हणून यांना मध्ये उभा दंड असलेले वर्ण म्हणतात। त्यानंतर उभ्या दंडाला जोडलेले किंवा शेवटी उभा दंड असलेले व्यंजने, दोघांचा अर्थ एकच होतो, म्हणून कोणतीही एक गोष्ट लक्षात ठेवा की शेवटी उभा दंड असलेली व्यंजने कोणती, तर ख। याच्या शेवटी उभा दंड आहे, म्हणून ख हा वर्ण शेवटी उभा दंड असलेला आहे। त्याच्यासोबतच घ, च, ज, झ, न, थ, ध, न, त, प, ब, भ, म, य, व, श आणि स असे एकूण 18 वर्ण उभ्या दंडाला जोडलेले आहेत। त्यानंतर अर्ध उभा दंड असलेले कोणते, तर उभा दंड असलेले वर्ण छ, ज्याला अर्ध उभा दंड जोडलेला आहे हा, म्हणून याला अर्ध उभा दंड असलेले वर्ण म्हणतात। आणि ल, ल असा लिहायचा असतो, ल आणि त्याला अर्ध उभा दंड हा नाही। आणि ळ, हे तीन अर्ध उभा दंड असलेले वर्ण आहेत। आता बघूया दंड नसलेला वर्ण। दंड नसलेला वर्ण एकच आहे, तो म्हणजे र, ज्याला आणखी काय म्हणतात, कंपित वर्ण। लिहून ठेवा। अर्धा दंड असलेली परंतु अर्धी न होणारी व्यंजने कोणती आहे, ट, ठ, ड, ढ, द आणि ह। एकूण 6 आहेत। विद्यार्थी मित्रांनो, वर्णमाला या घटकांचा अभ्यास करताना आपल्याला हा चार्ट खूप उपयुक्त आहे। हा चार्ट तुम्ही एका ठिकाणी लिहून ठेवा। यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी एकाच चार्टमध्ये बघायला भेटतील, ज्यामध्ये स्वर, स्वरादी, व्यंजने आणि संयुक्त व्यंजने यांचं विभाजन कसं झालेलं आहे आणि कोणत्या गटात गेलेले आहेत, या सगळ्यांचा अभ्यास तुम्हाला करता येणार। हा चार्ट तर आपण डिटेलमध्ये अभ्यासणारच आहोत, पण सुरुवातीला आपल्याला स्वर बघायचा आहे।
विद्यार्थी मित्रांनो, स्वरांचं देखील 4 प्रकारांमध्ये विभाजन झालेलं आहे. त्यापैकी पहिला आहे ऱ्हस्व स्वर. ऱ्हस्व स्वर म्हणजे काय? तर ऱ्हस्व स्वर म्हणजे ज्या स्वराचा उच्चार करण्याकरिता कमी कालावधी लागतो त्यास ऱ्हस्व स्वर असे म्हणतात. तर ऱ्हस्व स्वर एकूण 5 आहेत. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की ऱ्हस्व स्वर एकूण 5 आहेत. तर कोणते कोणते आहेत? अ, ई, उ, रू आणि लू हे 5 ऱ्हस्व स्वर आहेत. यानंतर दीर्घ स्वर. दीर्घ स्वर बघूया. तर दीर्घ स्वर म्हणजे काय? तर दीर्घ स्वर म्हणजे ज्या स्वरांचा उच्चार करताना तुम्हाला जास्त वेळ लागतो त्यास दीर्घ स्वर असे म्हणतात. कोणकोणते दीर्घ स्वर? दीर्घ स्वर एकूण 3 आहेत. ते म्हणजे आ, ई आणि उ असे हे 3 दीर्घ स्वर आहेत. त्यानंतर संयुक्त स्वर. विद्यार्थी मित्रांनो, संयुक्त स्वर म्हणजे काय? तर संयुक्त स्वर म्हणजे ज्या 2 स्वरांमुळे तयार झालेला स्वर म्हणजे संयुक्त स्वर, की ज्या स्वरांमध्ये 2 स्वरांचा समावेश असतो. उदाहरणार्थ बघूया आपण. एक संयुक्त स्वर ए, ऐ, ओ आणि औ. तर बघूया ए हा स्वर कोणते 2 स्वर मिळून बनलेला आहे? तर ए हा अ अधिक ऱ्हस्व ई किंवा दीर्घ ई हे 2 स्वर मिळून ए हा तयार झालेला आहे. नंतर ऐ. ऐ हा स्वर आ अधिक ऱ्हस्व ई किंवा दीर्घ ई या 2 स्वरां मिळून तयार झालेला आहे. नंतर ओ. ओ हा वर्ण, ओ हा स्वर अ अधिक उ किंवा दीर्घ उ या 2 स्वरांपासून तयार झालेला आहे. नंतर औ. आ अधिक ऱ्हस्व उ किंवा दीर्घ उ. तुम्हाला हे सगळे मुद्दे लिहून ठेवायचे आहेत की हे 4ही स्वर कोणत्या कोणत्या स्वरांपासून बनलेले आहेत. ठीक आहे. यानंतर स्वरादी. आपल्याला 2 स्वरादी दिलेले आहेत. एक म्हणजे अम आणि आहा. तर अम हा स्वरादी अनुस्वर म्हणून ओळखला जातो आणि आहा ही स्वरादी विसर्गासाठी ओळखला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण यापुढचं शिकणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.